अगं पे ग बाई, तू तरी नको तुझ्या मालकासारखा त्रास देऊ मला. आधीच त्याने लय नाकी नऊ आणले. तुम्ही तरी प्यारे पाणी. सगळी मालकासारखीच आहेत वाटतं रगील. कोणच पाणी प्यायना. इथे एवढी मेहनत घेऊन एवढं लांबून पाणी आणले. हे घ्या मामा पाणी प्या. काय ग पुरी, आज लय लवकर आलती कामाला? हा, गोट्यातले काम होती ना, त्यामुळं लवकर आले. काय ग पुरी, लय मनाव घेतलंय. आता वैब्याला शब्द दिलाय ना, त्यामुळे मग यावंच लागतंय लवकर. हे बघ, तुला माहिती नाहीये पण वैभ्या लय हट्टी आहे बघ. त्यांनी जर एखाद्याला जीव लावला ना तर मरेपर्यंत त्याची साथ सोडणार नाही. पण एखादी गोष्ट त्याला नाही आवडली ना तर करोडो रुपये दिले तरी तो तिच्याकडे बघणार पण नाही. तेव्हा जे करशील ते नीट विचार कर आणि मग निर्णय घे. वैब्या असेल हट्टी, तर त्याच्यापेक्षा जास्त हट्टी मी आहे. मी एकदा ठरवलं ना की वैब्याशी लग्न करणार, त्याच्याशीच करणार आणि मरेपर्यंत त्याची साथ देईन. हे बघ पुरी, तुला एक गोष्ट सांगतो. शेतीकडं आणि म्हशींकडं मला लक्ष द्यायला काही जमत नव्हतं. मी वैभ्याला म्हणलं म्हशी टाकू विकून, पण वैभ्या म्हटला म्हशी म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी आहेत, त्यांना इकायचं नाही, त्यांच्यावरच आपलं घर चाललंय, म्या सांभाळतो. तसं शेतीकडं आणि गुरांकडं वैभ्यानीच लक्ष दिलं. लय गुणी पोरग आहे. बरं मामा, तुम्ही करा आराम, तोपर्यंत मी म्हशीला पेंड भिजत घालते. बरं बरं, जेवून घे वेळेवर. हो. काय साधा भाऊ, जेवण झालं का? काय ग तारे, एवढी नटून थटून कुठे गेलती? अहो देवीला गेले होते पाय पडायला, नवस बोलले होते, हा, आले होते तिकडच. बस पाणी घे. जरा दम लागलाय बाईच. बाई नवस बोलायचं काम चालूच आहे का अजून? आता मग ते काय, नवसाशिवाय गोष्टी होत्यात कुठं? ते बी आहे. बरं, तुमच्याकडे काम असं होतं, अहो आपली ती संगी आहे ना, तिच्या पोराचं लग्न झालं ना आता, हा. पूजा आहे, मग तिकडे जरा 4-5 दिवस जास्तीचं दूध पाहिजे. बर, तिने मला सांगितलं, मला तर आपल्याकडे एवढ्या म्हशी आहेत, सांगाव तुम्हाला. सांगतो वाईब्याला. हा, तेवढं 4-5 दिवस दूध घाला बरं का. कधीपासून पाहिजे? उद्यापासून घाला. आता पाहुणे रावळे येतच राहतील. ते बी आहे. बरं झालं, पण पोराचं चांगलं झालं. हा, चांगलं झालं. बर, ही पोरगी कोण आहे? ती हा, तुला नाही माहिती वय? वाटती ओळखीची. अगं वाईब्यासाठी बघितली. होतो ग बाया, लग्न पण ठरलं आणि आम्हाला सांगितलं पण नाही. सांगणारच होतो, आता म्हणलं सगळ्यांनाच एकदा निरोप द्यावा. म्हणजे पाहुण्यासारखंच आम्हाला बोलवणार डायरेक्ट लग्नाला? नाही, अगोदर ये की तू, चांगली 15 दिवस अगोदर ये. काय पण मी काय म्हणते, पोरगी बरी आहे का? बरी आहे का? अगं पोरगी लय गुणाची आहे. जसं वाईब्या संग लग्न ठरलंय, रोज सकाळी ती बघ गोठा साफ करती, शेतातलं काम करती, सगळं बघ झाडू बिडू सगळं, गुरांना पण सांभाळती. आता लग्न ठरले म्हणल्यावर तेवढं तर करणारच ना दाखवायला. नव्याचं 9 दिवस, अजून काय? नाही ग, तू म्हणती तसं काय बी नाही. अगं लय चांगली आहे पोरगी, काय बी खोट नाही बघ तिच्यात. वाईब्यासाठी एकदम चांगली पोरगी आहे बघ. म्हणलं ठरवून टाका. तसं बी आजकाल पोरी कुठं मिळतात. पोरी मिळत नाही म्हणून चुकीची पोरगी निवडणं पण चुकीचं आहे बरं का. म्हणजे कसं आहे, तुम्हाला वाटेल आपल्याला पोराला पोरगी मिळते का नाही म्हणून तुम्ही लगेच घाईघाईत लग्न लावून टाकाल. ही जर का पोर चुकीची निघाली ना, तर त्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला म्हणूनच समजा. तसं काय बी होणार नाही बघ. पोरीचा लय जीव आहे वाईब्यावर. आम्ही बघतोय लग्न ठरल्यापासून किती कष्ट करते ती. मला बी कोणत्या कामाला हात लावून द्यायना आणि वाईब्याच्या आईला पण.
घरातलं सगळं स्वयंपाक पाणी जेवण खावण भांडी सगळं तीच करते बघ. अजून काय पाहिजे. वाईब्याचं चांगलं झालं ना सुटल मी. ती कोमलच आहे नाही? कोमलच आहे, तुला माहिती नाही वय? नाही, तिच्याबद्दल लईच काय काय कानावर आलं होतं, म्हणून म्हणलं तुम्हाला सावध करावं. पण तुम्हाला जर काही एवढी हौसच असेल त्याच पुरीला माथी मारून घ्यायची, आता आम्ही तरी काय बोलावं. असं काय बोलते. आणि एक लक्षात ठेव, चुका सगळ्यांकडनं होतात, पण त्यातनं जो शिकतो ना त्याचं चांगलं होतं. पुरीला झालाय पश्चाताप आणि त्याच्यामुळं सगळं करते बघते आता. माझा लय विश्वास आहे त्या पुरीवर. त्यांचा संसार एकदम सुखाचा होणार बघ. आता चांगला संसार झाला तर ठीकच आहे की, कुणाला वाईट वाटणार आहे. पण जर का चुकीचं काय झालं तर नंतर पस्तावा करून काहीच फायदा नाही बघा. तू का अशी चुक 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 करत बसलीये हा? पोरगी चांगली आहे याबद्दल मी ठाम आहे. पुरीचे आईबाप पण चांगले आहेत बघ, भेटत असतात आधीमध्ये. त्यांनी पण मनावर घेतलं पोरीचं. म्हटलं आपण पण नको मागं सरायला. आणि कसं आहे, पोरांचं योग्य वयात लग्न झालं ना की आपला बी कात जातो. ते पण बरोबर आहे. हम्म पण ते खालच्या आईचा राम्या, हम्म त्याचं काय झालं माहित नाही वय तुम्हाला? अहो त्यांनी नाही का लग्न ठरलं होतं, साखरपुड्याच्या दिवशी पोरगी पळून गेली. आणि कारण काय, तर पोरग थोडे पैसे कमी कमवते आणि गेली ना दुसऱ्या पोरासोबत पळून. आता आजकालच्या पोरी अशा आहेत, म्हणून म्हणलं तुम्हाला सांगा. बाकी माझं काय, तुम्हाला लावायचं लग्न लावा, आम्ही काय येणार अक्षता टाकणार जेवण खाऊन करणार आणि निघून जाणार. हा, तेवढंच काम करायचं. यायचं अक्षदा टाकायच्या, जेवायचं निघायचं. काय पोरगी कशी आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे. हा, कुठं निघाली होती तू? आता घरीच चालले. हा जा की मग, घरची लोक वाट बघत असतील. तिकडे काय काटे टाकल्यात बहुतेक, ह्याच रस्त्याने जाते. हा जा जा, चांगला रस्ता बघून जा. काटे बिटे आहेत का बघ. हो जाते निघते. हा, कामाना धंद्याच्या याच्यातून डोक्यात काही टाकत बसतात. पुरी आराम कर ग जरा.